हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं की पहिल्या दिवशी कशी मी पंढरपूर, तुळजापूर आणि एकाच दिवशी अक्कलकोटचं दर्शन केलं. त्या दिवशी प्रगट दिन असल्यामुळे काय झालं की आम्हाला ना रूम मिळत नव्हते. आम्ही दर्शन केल्याच्या नंतर रूमच्या शोधामध्ये भरपूर होतो. तर आम्हाला रूम कुठेच मिळत नव्हते, कारण की सगळीकडे जिकडे तिकडे फुल होतं. प्रगट दिन असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे कुठेहीच रूम आम्हाला मिळाला नाही. पण आमचे जे ड्रायव्हर होते, ज्यांची गाडी होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या इथे मित्र राहतो, त्यांचा एक बंगला आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. मग त्यांच्याशी बोलणं झालं तर तिथे आम्ही म्हणजे स्वामींच्या मठापासून ते कमीत कमी अर्धा तासाच्या अंतरावरती त्यांचं बंगला होता. आम्ही तिथे गेलो, तिथे रात्र काढली आणि मग नंतर सकाळी आम्ही अंघोळ वगैरे केलो आणि 6च्या अगोदरच आम्ही गाणगापूरसाठी तयारी केली. तर पुढे आम्ही ना चहा वगैरे काही घेतला नसल्यामुळे आम्ही आमचे जे ड्रायव्हर होते, म्हणजे ॲक्च्युली जी बस होती ना, आम्हाला बसने आमची जी गाडी होती म्हणजे त्या गाडीने आम्ही अक्कलकोटपर्यंत आलेलो. अक्कलकोटच्या नंतर तिथे पुढे गाणगापूरला ना त्या गाड्या वगैरे काही जात नाही, तिकडे फक्त सेपरेट त्यांचे जीप वगैरे जातात. तर जे आमचे गाडीवाले होते त्यांनीच आम्हाला जीपचा काय बंदोबस्त ते करून दिला. त्यानंतर मग आम्ही गाणगापूरच्या प्रवासाला लागलो. इथे जसं त्यांनी सांगितलं तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल तुम्ही इथे करू शकता गाणगापूरला जाण्याच्या आधी. तर आम्ही थांबलो, सकाळचा वेळ होती. तर बघू शकता इथे एक मंदिर लागलं, भवानी मातेचं मंदिर होतं. खूप छान असं हे मंदिर आहे आणि सकाळचं तुम्ही प्रहार बघू शकता. म्हणजे सकाळी सकाळी किती छान असं थंड वातावरण होतं. आणि गाणगापूरला ना नेमकं काहीच आम्हाला मिळालं नाही. चहा भेटला आणि पोहे, म्हणजे ते एकदम, आणि ते कसं कर्नाटक साईडचं असल्यामुळे ना तिकडे नाश्त्याचं वेगळे काय व्हरायटी वगैरे नाही मिळाले आम्हाला. आणि फायनली आम्ही पोहोचलो गाणगापूरला. ॲक्च्युली हे जीपवाले जे आहेत ना ते गाणगापूरमध्ये ना संगमावरती नाही नेत. भीमा अमरजा जो संगम असतो नदीचा तिथे नाही नेत, आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे नेतात आणि मग तिथून सांगतात तुम्हाला जर संगमवरती जायचं असेल तर तुम्हाला इथून रिक्षा करून जावं लागेल. तर हे हमेशा उलटं नेतात, काही कळत नाही मला असं का करतात. कारण की कधी पण संगमामध्ये दर्शन करूनच गाणगापूरला दत्त महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे, पण हे सगळं उलटं आहे. आपण अक्कलकोटवरून जेव्हा गाडी करतो ना तेव्हा ते आपल्याला डायरेक्ट गाणगापूरच्या दत्त महाराजाच्या मंदिराच्या बाहेर सोडतात. म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर असतं, पण संगमावर आपल्याला जाण्यासाठी तिथून आपल्याला रिक्षा करावी लागते. तर आम्ही डायरेक्ट आता मंदिरामध्ये आलो, कारण की आमच्याकडे वेळही नव्हता, आम्हाला पुढेही दर्शनाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही मग गाणगापूरचे जे दत्त महाराज आहे तिथे दर्शनाला गेलो. आणि बरेच काही बरोबरचे आमचे होते, त्यांच्या अंगामध्ये वगैरे येतं ना, तर त्यांना असे देवांचे सवाऱ्या पण येत होत्या, म्हणजे अंगामध्ये जे काय बोलतो आपण ते वारं वगैरे तसं येत होतं. तर इथे भरपूर तुम्हाला असं माझ्या व्हिडिओमध्ये थोडंफार बघायला पण मिळेल. तर आम्ही म्हणजे ॲक्च्युली मागच्या वेळी जेव्हा मी आली होती ना तेव्हा गाणगापूरला मला दर्शन करायला एवढी गर्दी असल्यामुळे आम्ही दर्शन नाही केलं. आम्ही बाहेरूनच असं दर्शन केलं आणि निघालो, कारण की फुल गर्दी होती. आणि आज आम्ही सकाळच्या वेळेस आलेलो, सकाळी लवकर निघल्यामुळे आम्हाला इथे अजिबात गर्दी नाही मिळाली. म्हणजे होती गर्दी, पण अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं. मागच्या वेळेस जेव्हा मी आली होती ना तेव्हा मला वाटलं जर आम्ही नंबरमध्ये राहिलो असतो तर आम्हाला 4-5 तास आरामशीर लागले असते. पण कसं ना, ते गाडीवाले जे असतात ना ते एवढा वेळ आपल्याला देत नाहीत. ते बोलतात 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही दर्शन करून बाहेर या, पण ते शक्य नसतं. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण कसं दर्शन करणार. फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही आता आज चाललोय दर्शनाला. आणि इथेच मला थोडा व्हिडिओ बंद करावा लागला, कारण की गाणगापूरमध्ये आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. आणि हे बघा, हे बाहेरून दत्त महाराजांचं जे मंदिर आहे ते बाहेरून असं दिसतं. आम्ही आतल्या साईडनी होते, डायरेक्ट मी आतल्या साईडनी पहिले तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजे आता आम्ही परत अक्कलकोटला चाललोय. तर मध्येच ना तुम्हाला आपल्या हे बघा, हे संगमाकडे जाणारा रस्ता आणि तेलूर असं लिहिलंय. तर आम्ही संगमकडे ना जाता आम्ही अक्कलकोटला निघालो, पण मध्येच आम्ही ना भस्माचा डोंगर जो आहे तिथे गेलो. तिथून थोडी आम्ही भस्म घेतला. म्हणजे भस्माचा डोंगर याच्यासाठी म्हणतात की तिथे जी माती, आता सध्या तर तिथे रेती मातीच आहे, पहिले तिथे भस्म निघायचा. त्या भस्माला असं बोलतात की थोडंसं घरी घेऊन यायचं आणि त्याला ना रोज पाणी टाकून असं टिळा लावायचा. जे भस्म होतं ना ते एक अक्षरशः सफेद पिवळं पडायचं. पण आता तिथे ना जास्त करून रेती मातीच बघायला मिळते, पण तरी पण ते भस्माचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या मागचं कारण मला माहिती नाही की का असं बोललं जातं, काहीतरी मोठं रहस्यच असेल. तेव्हाच तिथे भस्माचा डोंगरची भस्म घेऊन जातात आणि त्याची पूजा अर्चना पण केली जाते. फायनली आम्ही पोहोचलो अक्कलकोटला.
अक्कलकोटला आलो. अक्कलकोटवरून आम्ही डायरेक्ट म्हणजे तिथे स्टे कुठेच नाही घेतला. आम्ही आमचं बोरिया बिस्तर उचलला, आमचं जे काही बरोबरचं सामान होतं ते, आणि आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. तर जिथे आम्ही आता उभे आहेत तिथे आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेलो होतो. आम्ही गाणगापूरचं दर्शन केल्यावर निघालो आणि हे मध्येच ना चहाचा स्टॉल होता. आम्ही जेवण वगैरे करून म्हणजे तिथूनच निघालेलो अक्कलकोटवरून आणि पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. तर पुढचा प्रवास आमचा खूप लांबचा होता. म्हणजे आम्ही मला वाटतं कमीत कमी 4 ते 5-6 तास आम्हाला तिथे लागले असतील पोहोचायला. पण तुम्हाला सांगते, मध्ये आम्ही जेवणासाठी पण स्टे घेतला, पण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे तो मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला. कारण की माझ्याकडे ना एक्स्ट्रा चार्जिंगचा सोर्स काहीच नाही आहे. म्हणजे जे आपण पॉवर बँक वगैरे बोलतो तसं काही मी ठेवत नाहीये, अजून तर वापरलं नाहीये. आणि माझा मोबाईल आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला काय होतं ना, कुठे चार्जिंगची फॅसिलिटी नसल्यामुळे मोबाईलचे चार्जिंग उतरून जाते. त्यामुळे कुठे कुठे व्हिडिओ जे आहेत ते मला शूट करता नाही आले. आणि फायनली आम्ही रात्री पोहोचलो 12:30-1:15 दरम्यान महालक्ष्मी आईला. तर हा जो एरिया तुम्ही बघताय हा महालक्ष्मी आईचा एरिया आहे. ऍक्च्युली इथे असं झालं ना की आम्हाला खूप लेट झाल्यामुळे आम्हाला जेवणाची व्यवस्था कुठेच झाली नाही. आम्हाला जेवण हॉटेलमध्ये न मिळाल्यामुळे आम्ही विचार असा केला की इथे जेवण बनवूया आणि हॉटेलवरती जाऊन झोपूया. कारण की ते बोलले होते एवढी रात्र झाली, आपण जेवण कधी बनवणार. पण आम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्यामुळे आम्ही इथे ना स्टे घेतला. म्हणजे रात्री इथेच थांबलो आम्ही. सकाळी आम्हाला दर्शनाला जायचं होतं, पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. तर आम्ही जसं इथे उतरलो, सगळ्यात पहिले आम्ही पाहणी केली. आजूबाजूचा परिसर खूप छान होता. इथे एक अशी नदी होती, खूप छान असं म्हणजे वातावरण होतं इथे थंडगार. आणि आजूबाजूला काहीतरी म्हणजे ना शिवाजी महाराजांचं काहीतरी होतं तिथे, मला नेमकं बघता नाही आलं ते. मग आम्ही सगळ्यांनी काय केलं, पटापट जेवणाच्या तयारीला लागलो. आणि त्या दिवशी माझ्या मम्मीचा उपवास पण होता मंगळवार असल्यामुळे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून आम्ही आलो लक्ष्मी धर्मशाळेमध्ये. इथे त्यांनी रूम बुक केलेला, फक्त झोपण्याची व्यवस्था होती, जेवण खावण अजिबात नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तर फायनली आम्ही जेवण करूनच आलेलो होतो. भांडी वगैरे तिथेच घासलेली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या म्हणजे झोपण्यासाठी. दुसऱ्या दिवशी बघा मॉर्निंगचा मी व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते. सकाळी आम्ही पटापट आवरलं, 5 वाजताच आम्ही उठून ना आंघोळी वगैरे केल्या आणि रेडी झालो. कारण की आम्हाला पुढेही प्रवासाला निघायचं होतं. त्यामुळे ना आम्ही जितक्या लवकर होऊ शकलो तेवढ्या लवकर आम्ही आवरत गेलो. आणि आम्ही जिथे थांबलो होतो तिथून खालचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर हा आहे तो एरिया जिथे आम्ही स्टे घेतलेला. खाली आल्यावरती आम्ही सगळ्यात पहिले चहा घेतला, कारण की बिना चहाची सकाळ खूप कठीण असते. कारण की काय काय लोकांना ना ऍसिडिटी पण होते आणि माझ्या मम्मीचं पण तसंच प्रकारे आणि माझं पण. मला थोडं सकाळी उठल्यावरती ना तोंड धुतलं की मला चहा वगैरे लागतो. म्हणजे आहे कंपल्सरी, नाही तर माझं डोकं वगैरे उठतं. तर चहा घेतला आणि आम्ही नाश्ता वगैरे काही केला नाही आणि आम्ही निघालो महालक्ष्मी आईच्या दर्शनाला. ऍक्च्युली रात्री जेव्हा मी बघितलं ना हा परिसर, तेव्हा सगळं ना वेगळंच काहीतरी वाटत होतं. आणि असं माहिती नव्हतं की जिथे समोर बघतोय सरळ रेषेमध्ये तिथे समोरच आईचं मंदिर आहे. पण ते काही रात्री कळालं नाही, सकाळच्या उजेडामध्ये सगळं दिसून यायला लागलं. आणि आम्ही आता पोहोचलो महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. हा महालक्ष्मी आईचा म्हणजे फ्रंट गेट आहे. 2-3 गेट असतील मला वाटतं, पण आम्ही ज्या गेटने आलो त्या गेटने मी तुम्हाला दाखवते. भव्य असं मोठा दरवाजा आहे आईच्या मंदिरामध्ये. खूप छान असं वाटत होतं. आणि सकाळचा व्ह्यू असल्यामुळे खूप सुंदर असं वातावरण होतं, थंडगार वातावरण. इथे बघा तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही आत गेलो, प्रसाद घेतला, ताट घेतलं आणि लगेच आम्ही नंबरमध्ये लागलो. इथेही आम्हाला म्हणजे गर्दी अजिबात नाही मिळाली. महालक्ष्मी आईची एवढी कृपा की आम्हाला दर्शनही खूप छान झालं, निवांत शांतपणे, कुठेही आम्हाला अडचण आली नाही. आणि हा फक्त ना देवदर्शनाला काही ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळे शूट करता नाही आलं. तर मी आतमध्ये जाऊन आली, पण आम्हाला शूट नाही करायला सांगितलं, कारण की तिथे लिहिलेलं होतं शूटिंग नॉट अलाउड, फोटो नॉट अलाउड, व्हिडिओ नॉट अलाउड असं लिहिलेलं होतं. त्यामुळे मी आतला जो आईचं दर्शनचं आहे ते तुम्हाला नाही दाखवू शकले. बाहेर आले तर काही दुकानं ओपन होती तर काही बंद होती. नेमकी सुरुवात झाली होती दुकान उघडण्यासाठी. आईचं दर्शन घेतलं, फोटोशूट केला आणि आम्ही नंतर नाश्ता वगैरे केला. नाश्ता करून आम्ही आलो आमच्या त्याच जागी जिथे आम्ही रात्री जेवण बनवलं होतं. कारण की आमची गाडी इथे उभी असल्यामुळे आम्हाला इथेच यायचं होतं. रात्री तुम्हाला हे जे मी दाखवलं, ही नदी जी दाखवली आहे ती तुम्हाला अशी अंधारात दिसत होती. सकाळी बघा किती छान वाटत होतं. आणि आम्ही फायनली निघालो पुढच्या प्रवासाला. इथे आम्ही काही जेवण वगैरे नव्हतं केलं, हा सकाळचा व्ह्यू आहे. फक्त आम्ही नाश्ता केलेला, ठेपला खाल्लेला. तिथे प्रसिद्ध म्हणजे महालक्ष्मी आईच्या दरबारच्या इथेच ना तुम्हाला ठेपले भरपूर म्हणजे प्रकारचे असे नाश्ते वगैरे मिळून जातील. त्यानंतर आम्ही आलो, तुम्ही गेस्ट करू शकता की कुठे आलोय.
कारण की जे कोणी इथे येऊन गेलं असेल त्यांना बघण्यावरून कळालं असेल की हे नेमका कोणता एरिया आहे. तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या दुसऱ्या देवदर्शनाला. तर इथे आम्हाला कमीत कमी मला वाटतं एक 12:30-1च्या दरम्यान आम्ही काहीतरी पोहोचलो असो. कारण की मी टायमिंग याच्यातनी कॅप्चर नाही करत गेली की किती वाजता पोहोचलो, कारण माझी घडी खराब झाल्यामुळे मी घडी काय हातात ठेवली नव्हती. आणि फायनली आम्ही आलो ज्योतिबाला मला यायचं होतं. दख्खनचा राजा, माझी खूप इच्छा होती. जसं जेजुरीचे खंडेराया आहेत ना, तसंच मला दख्खनचा जो राजा असं ज्योतिबा ज्यांना म्हटलं जातं ना, त्यांचं दर्शन मला करायचं होतं. कारण की ना जेजुरीला जे पिवळी भंडारा उधळून जो असा एक देखावा दिसतो ना, तोच मला इथेही बघण्यात आलेला की ज्योतिबाला असं गुलाबी भंडारा उधळला जातो आणि खूप छान असं वाटतं तिथे गेल्यावरती. मला इतकं छान वाटत होतं. आणि इथे अजून एक पॉईंट मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा जेजुरीला जातो गडावरती चढण्यासाठी आपल्याला चढत वरती चढत जावं लागतं. पण ज्योतिबाला असं आहे ना की तुम्हाला खाली उतरत जावं लागतं. तर ही गोष्ट मला खूप छान वाटली की ज्योतिबाला तुम्हाला वरती चढावं नाही लागत शिखरावरती, खाली उतरतच तुम्हाला ते मंदिर मिळतं. तर हे जे ज्यांना गुडघ्याचा त्रास वगैरे आहे ना, त्यांच्यासाठी खूप छान अशी जागा आहे. आरामशीर जाऊन दर्शन करू शकता, कारण की ते चढण्याची काहीच भीती नाहीये. जेजुरीला तुम्हाला चढावं लागतं गडावरती. तर हे दोन डिफरन्स मला खूप छान वाटले की ज्योतिबाला असं खालती जावं लागतं, खाली जात तुम्हाला मंदिर मिळतं. पण आपलं खंडोबा रायाला जेजुरीला जायला तुम्हाला चढावं लागतं गडावरती. तर बघा इथे इतकं छान असं गुलाबी असा भंडारा उधळलेला होता ना, खूप छान असं ज्योतिबाचं रूप बघायला मिळालं मला. माझी खूप मनात इच्छा होती की मला ज्योतिबाला जायचे. माझ्या भरपूर इच्छा आहेत ज्या मला पूर्ण करायच्या आहेत. मला अजून दिंडोरीला पण जायचे खूप इच्छा आहे. भरपूर जागी अशा ठिकाणी जायचे मी जे पूर्ण करणार आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार. तर बघा असा तुम्हाला एंट्रन्सवरती बघायला मिळेल की ज्योतिबाच्या दरबारातनी कसं वाटतंय, तुम्ही बघू शकता. खूप छान. आम्ही गेल्या परत सगळ्यात पहिले प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी आतमध्ये जाताना इथेही मोबाईल नॉट अलाउड असल्यामुळे तुम्हाला आतलं मी काही कॅप्चर करून नाही दाखवू शकली. ऍक्च्युली बरेचसे लोक ना व्हिडिओज काढतात, फोटोज काढतात. मला असं खूप भीती वाटते की मला कोणी ओरडायला नको, कारण की आपण व्हिडिओ शूट करतोय. असं नको आपल्याला 4 लोकांनी पटकन ते बोलतात की बंद करा, तुम्हाला कळत नाही का, ते थोडंसं ऑफवर्ड वाटतं. त्यामुळे ना मी अशा ठिकाणी मोबाईल काढतच नाही जिथे आपल्याला ओरडा पडेल किंवा कोणी आपली इन्सल्ट करेल. तर त्यासाठी मी आतमध्ये काही तुम्हाला आतमधला ज्योतिबा महाराजांचा काही व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवते. मी बाहेरचा जो एरिया आहे तो तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. इथेही तुम्हाला फोटो वगैरे बघायला मिळतील, जसे आपल्याला जेजुरीला बघायला मिळतात. फोटो काढण्यासाठी माणसं अशी उभे असतात कॅमेरे घेऊन. तर तुम्ही इथेही फोटो काढू शकता. ज्यांच्याकडे मोबाईल वगैरे चांगल्या क्वालिटीचे नसतात किंवा ज्यांच्याकडे कॅमेरा नाहीये ते लोक इथे फोटो शूट करू शकता, कारण की आपण परत कधी येतो हे आपल्याला माहिती नसतं. फायनली आम्ही ज्योतिबा महाराजांचं दर्शन घेतलं. इथे बघा आमच्या बरोबरची जी काही माणसं होती त्यांच्या अंगात येत होतं, म्हणजे वारं येत होतं. तर त्यांचं इथे दर्शन म्हणजे त्यांची वारी चालू होती. तर तुम्ही असं बघू शकता. आणि इथे ना असं एक प्रथा आहे, असा लांबलचक बांबू जो असतो ना तो असा उभा केला जातो आणि म्हटलं जातं की तो बांबू जर सरळ रेषेतनी उभा राहिला तर असं म्हटलं जातं की जत्रा जवळच आहे. तर हे बघा अशा प्रकारे इथे बघण्यात येत होतं आणि खूप छान वाटलं हे बघून मला की काहीतरी नवीन बघायला मिळालं. कारण की ज्योतिबाला मी पहिल्यांदाच गेल्यामुळे मला एवढी काही कल्पना नव्हती की हे असं काय असतं. मी तिथे विचारलं की हा प्रकार काय आहे, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे जे आहे ना असा बांबू असतो, तो बांबूला पकडला जातो, उभ्या केल्या जातं आणि जर तो बांबू न पकडता असा उभा झाला ना तर समजायचं की जत्रा जवळच आलेली आहे, जत्रा म्हणजे होणार आहे, असं ते संकेत देण्यात येतं. तर बघा आजूबाजूचा परिसर जो आहे तुम्हाला दाखवत आहे. थोडं बोलण्यात मी चुकते त्याच्यासाठी सॉरी. तर बघा खूप छान असं वातावरण आहे इकडे, तुम्ही नक्की या. आणि थोडंसं मी तुम्हाला पुढे दाखवेल की कशा प्रकारे तिथे म्हणजे वाजवण्यात येतं, भंडारा उधळला जातो. तर तुम्ही ते पण बघू शकता. आणि इथे ना एक महादेवाचं मंदिर होतं छोटंसं. तिथे बघा किती छान असं महादेवाला सजवण्यात येते. अशी ना खूप मी तुम्हाला जवळून तुम्हाला जर बघता आलं असतं ना तुम्हाला कल्पना आली असती की खरंच खूप छान हे केलंय. तुम्ही पुढे हे बघा.
तर अशा प्रकारे बघा इथं भंडारा उधळला जातो, असं वाजवलं गाजवलं जातं. तर मला खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदा बघितलं. आय होप माझ्याकडून काही चुकी नसेल झाली, तर चुकी झाली असेल तर माफ करा आणि मला नक्की सांगा की याला काय म्हणतात. जेव्हा ते जत्रेसाठी असा बांबू जेव्हा उभा केला जातो ती काय प्रथा असते, जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा. आणि त्यानंतर आम्ही इथेही दर्शन केलं, इथेही फोटोशूट्स वगैरे केले आणि आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासासाठी. तर आम्हाला बाळूमामाला जायचं होतं, पण ॲक्च्युली काय झालं, आमच्याबरोबरचे जे जे एक दोन व्यक्ती होते ना, त्यांची तब्येत एवढी खराब झाली ना की त्यांना रात्री अचानकच चक्कर वगैरे यायला लागले आणि मग त्यांना म्हणजे दातखिळी वगैरे बसली. तर त्यामुळे ना त्यांचे जे सासरे वगैरे होते, म्हणजे त्यांची मुलगी, त्यांचे जावई, असं सगळेजण सहपरिवार यांची ट्रिप होती. तर त्यांची जावयाची तब्येत ना रात्री अचानकच खूप खराब झाल्यामुळे त्यांना दातखिळी बसली. खूप म्हणजे वाईट प्रकार झाला आणि खूप लुकडे सुकडे होते ते. तर त्यामुळे त्यांनी ना तो बाळूमामाला जाण्याचा प्रवास जो आहे तो टाळला आणि माझं बाळूमामाचं दर्शन ते अर्धवटच राहिलं. पण म्हटलं चला, देवाची इच्छा, बाळूमामाची इच्छा की आम्हाला त्यांना नसेल बोलवायचं, त्यामुळे आम्हाला दर्शन करायला नाही मिळालं. तर आय होप पुढच्या वेळेस मला बाळूमामा बोलवतील. मला बघायचं की बाळूमामाला असं का म्हटलं जातं की खूप खरंच जायला पाहिजे तिथे, कारण की तिथे गेल्याने खूप आपले प्रश्न मार्गी लागतात असं मी ऐकलेलं आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलंय की बाळूमामाला तुम्ही नक्की एकदा जाऊन या. आय होप बाळूमामाला तर आमचं जाणं शक्य नाही झालं.